से तुमको कुछ सामान मिलेगा। झुक झुक निसर्गाची गाडी, गाडीत बसली सजीवांची जोडी, पळती दुनिया पाहूया, जीवनाच्या गावाला जाऊया। अरे घेऊयास गोड घास बड्या मंडळीने, आवर तेल तुम्ही ओतले पळीने। नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी तसेच ऑरेंज सिटी म्हणजे नागपूर। मित्रांनो, आम्ही चाललो आहोत महाराष्ट्राची जुनी राजधानी म्हणजेच नागपूरला। ही सर्व मित्रमंडळी जवळजवळ 21 जण आपल्या बरोबर आहेत आणि 21 जणांना घेऊन आपण जाणार आहोत नागपूरला। अरे गाडीची वाट बघतोय आम्ही आहोत आता कल्याणला। मित्रांनो, जवळजवळ 12-13 तासाचा रन आहे आणि आम्ही पहाटे 4:30 ते 5 वाजेपर्यंत पोहोचणार आहेत। साहेब फार उत्साही आहेत। या सर्व मंडळींबरोबर आपल्याला प्रवास करायचा आहे नागपूरचा। तर मित्रांनो, असंच आपल्यासोबत राहा। थँक्यू सो मच। मित्रांनो, आपण नागपूरला संविधान दिन साजरा करणार आहोत, तर त्यासाठी आज सगळे कल्याणची पलटण जमलेली आहे आणि ही पलटण म्हणजे हे सगळे तरुण दिसत आहेत, एकदम उत्साहात सगळेजण आलेले आहेत। या सर्व मित्रांबरोबर आपल्याला जायचं आहे नागपूरला संविधान दिन साजरा करण्यासाठी। जागा पकडायची आहे, संविधान स्पेशल आहे, धावावं लागते। सिनियर सिटीजन धावत येत आहेत आणि चढायची लगबग। चला चला। अरे वा वा वा, बसलेत ना आपली माणसं सगळे। मित्रांनो, गाडीत धडपडत बसलो कारण की संविधान स्पेशल आहे, सगळ्यांसाठी जागा होती पण पुढे प्रत्येक जण जागा पकडून आपली बसले सगळे। प्रत्येकाने कोऑपरेट करा एकमेकांना आणि आपले सहकारी मित्र प्रत्येक आपल्या गाडीत चढलेत का ते त्याच्यावर लक्ष ठेवा। आमचे गायकवाड साहेब पुढे माहित नाहीत, आता बाजूला आहेत काय हजेरी घेत आहेत आणि सगळेजण आले किंवा नाही हे असं बघतायचे। अनेक गणेश हड्डे आमचे सावंत साहेब आहेत, अभिनंदन आपलं सावंत साहेब। साहेब झोपायचं ना, सांगतो अगोदरच। असा प्रवास वाटतोय, एकदम छान, एकदम अरेंजमेंट एकदम मस्त आहे, एसी मध्ये। ही संविधान स्पेशल गाडी आहे संविधान स्पेशल आणि एवढं चिल्ड वाटतंय, मस्त वाटतंय की काही विचारू नका। मेरे घर से तुमको कुछ सामान मिलेगा। क्या बात है। दीवाने शायर का एक दीवान मिलेगा और एक चीज मिलेगी, टूटा खाली जान ओ मैं चला। महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा झुक 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 निसर्गाची गाडी, गाडीत बसली सजीवांची जोडी, पळती दुनिया पाहूया, जीवनाच्या गावाला जाऊया जाऊया
जीवनाच्या गावाला जाऊया, जीवनाचा गाव मोठा, जीवनाचा गाव मोठा, गावात कर्माचा साठा, गावात कर्माचा साठा, सुख दुःखे पाहूया, जीवनाच्या गावाला जाऊया, जाऊया जीवनाच्या गावाला जाऊया. कोरा कागज का ये मन मेरा, मेरा मेरा मुझसे तेरा चांद उसके तेरा. अरे घेवयास गोड घास बड्या मंडळीने, आवर तेल तुम्ही ओतले पळीने, थोडी ती पळी इकडेही वळू द्या, वळू द्या, आता तरी गरीबाला घास मिळू द्या. राजा राणीच्या जोडीला आहे कुणाचं योगदान, लाल लिव्याच्या गाडीला. वो कहे तो मैं बता दूं, बोला तेरी गुलगुली सवारूं, तेरी आंग फिर सजा दूं, मेरा कोणी आसपास ना, डोळ्यांच्या डोळ्यात हासना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओटाची मोहर खोल ना, तुला ग बघत आता मागे वळून पाहता, वाट पावळात गळली, शाळ हळूहळू कधी केस गुरु गुरु, डाव्या डोळ्यात फुल पडले, दुपारच्या उन्हात निवडुंगाच्या बनात चुचुंद्रीची वची. आज दिनांक 24/11/24 रोजी आपण मॉर्निंग कट्ट्याचं कल्याणपूर्व मॉर्निंग कट्टा, मॉर्निंग वॉक कट्टा, सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून श्रीयुत खोया साहेब आणि सिंग सर यांच्या प्रयत्नाने आपण दीक्षाभूमी नागपूर येथे चाललेलो आहोत. तर सर्वांना माझ्यातर्फे आणि खोया सरांना आणि सिंग सरांना आमच्या मॉर्निंग वॉक कट्ट्याच्या सामाजिक बांधील या ग्रुपच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि द्या आम्हाला पण द्या. कौन सुनेगा किसको सुना है, इसलिए चुप रहते हैं, हमसे अपने रूठ न जाए, इसलिए चुप. मित्रांनो आता आम्ही मनमाडला पोहोचलो आहे. रात्रीचे 7 वाजलेत. तर बहुतेक आम्ही सकाळी पहाटे 4-5 वाजेपर्यंत पोहोचू आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम असणार आहे. पण आजचा दिवस खरंच हे जे सिनियर सिटीजन म्हणतात स्वतःला, तर ते सिनियर सिटीजन नसून या तरुणांबरोबर आजचा दिवस खूप चांगला गेला. अशा रीतीने मित्रांनो आम्ही सकाळी 6:15 नागपूरला उतरलो आहे. 16 तासाचा आम्ही प्रवास केला आहे. गाडी लेट होती आणि आपली गाडी ही मागे आहे. मित्रांनो ही गाडी वर्षातून एकदाच असते, त्यामुळे ही स्पेशल आहे. सगळे मित्र मंडळी उतरले आहेत. जवळजवळ आम्ही 21 जण आहोत. एक पॅसेंजर आतमध्ये आहे. मित्रांनो आज संविधान दिन आहे आणि संविधान दिन आपल्याला नागपुरात साजरा करायचा आहे आणि त्याबरोबर नागपूरच्या विविध स्थळं आपल्याला फिरायची आहेत. मित्रांनो तरी पोहे, नागपूरची स्पेशालिटी तरी पोहे.
मित्रांनो, जसा मुंबईचा वडापाव तसाच नागपूरचे तरी पोहे. मस्तपैकी बाजूला समोसा आहे, पोहे आहेत आणि या बाजूला तरी ठेवलेली आहे आणि आमची गँग सगळे चाय पिते. समोसा 30 रुपयाला 2 आणि तरी पोहे 30 रुपये प्लेट. नागपूरची शान मित्रांनो, तरी पोहे. त्याच्याबद्दल काही बोलू नाही का विचार जास्त बनवलेला आहे. तरी आलेली आहे. खरोखरच ही लज्जतदार टेस्ट आहे. नागपूरचं स्पेशल आपण मी सांगितलं होतं माझ्या बऱ्याच मित्रांनी की तुम्ही याला काय बोलतात तरी पोहे. तरी पोहे ते आता मी स्वतः या ठिकाणी खाऊन आजमावलेलं आहे. खूप छान आहे, टेस्ट खूप छान आहे. मस्तपैकी. धन्यवाद मित्रांनो, समोसा अशा प्रकारे देतात. तरी समोसा. तरी समोसा मित्रांनो. आणि अशा प्रकारे समोसा खायचा म्हणजे एकदम मस्तच मित्रांनो, एक वेगळी टेस्ट. मित्रांनो, अशा तऱ्हेने आमची 39U बस आले. इकडे बघा, टेकडीचा गणपती. हो हो हो, टेकडीचा गणपती मित्रांनो. स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. श्री गणेश टेकडी मध्ये. श्री गणेश टेकडी मध्ये. नागपूरचा बोर्ड मित्रांनो. बघा स्टेशन. हे मेट्रो स्टेशन मित्रांनो. मित्रांनो, पर्डीचं मेन मार्केट आहे. धरणपेठ कुठे? याच बाजूला. सुंदर आहे बघा. मोर भवन बसतं. रात्री जेवण, उसळ रेल्वे स्टेशन रात्री जेवण आलं. मित्रांनो, आम्ही उतरलो आता मारुती शोरूम जवळ आणि इथून आम्हाला गेस्ट हाऊसला जायचं आहे. आता आम्ही संविधान दिन साजरा करायला जाणार आहोत आणि मित्रांनो, नागपूरचं वातावरण अतिशय थंड मस्त एकदम. आता सकाळचे 9 वाजलेत आणि सगळीकडे थंड आहे, अतिशय सुंदर वातावरण. आणि हे ॲग्रिकल्चरल गेस्ट हाऊसच्या इकडे आम्ही थांबलो आहे. PK खोये साहेबांनी आम्हाला ही मस्तपैकी सोय करून दिली आहे. त्यांचे आभार मानावे तितके कमी. मित्रांनो, आम्ही जाणार आहोत जामठा स्टेडियम जवळ आणि तिथं संविधान दिन साजरा करणार आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळे मंडळी इथं थांबलो आहे. बसमध्ये बसलो आहे, बरीच गर्दी आहे. आपण नागपूरमध्ये आहोत. मित्रांनो, आता आम्ही रिक्षात बसलो, थोडं चुकलो होतो. आम्ही अजनी रेल्वे स्टेशनच्या बाजूला जायचं. आम्हाला जामठा स्टेडियममध्ये जायचं नव्हतं, तर आता आम्ही अजनी रेल्वे स्टेशनकडे चाललो आहे. थोडी चुकबुल झाली आणि आम्ही जामठा स्टेडियमला न जाता अजनी रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या क्रीडा संकुलाकडे निघालो. लड़ने के लिए सामाजिक एकता पर जोर दिया. संगठन के वार्षिक अधिवेशन के दौरान भारतीय संविधान दिवस मनाया जाएगा, जो एसोसिएशन के डेलीगेट्स को बाबा साहेब अम्बेडकर के द्वारा बताए गए मार्ग पर चलकर भैया साहेब अगदी प्रेमळ माणूस. मॉर्निंग वॉक कट्टाचे मेंबर. आमची खाण्यापिण्याची प्रवासाची संपूर्ण सोय साहेबांनी केली होती. हो कॅप्टन, काय मिनिटांनी थांबा ना. हे दुकानं बघू ना जरा. काय येते हे बघू ना. अधिवेशन संपून आम्ही ड्रॅगन पॅलेसला आलो.
आपण नागपूरमध्ये आहोत आणि आपण आता पाहायला आलो आहोत नागपूर रेल्वे स्टेशनपासून 19 किलोमीटरच्या अंतरावर ड्रॅगन पॅलेस येते आणि इथे आपल्याला जायचं आहे. आपल्या मागे ड्रॅगन पॅलेस आहे. चला तर मग. आणि मित्रांनो आमच्या मागे गँग आहे आमची आणि फुल उत्साहामध्ये आहे. आम्ही चाललोय ड्रॅगन पॅलेस बघायला. ड्रॅगन पॅलेस म्हणजेच बौद्ध विहार. हे विहार फोंगुआन टेम्पल ट्रस्टने 1999 मध्ये बांधले. या विहाराचे बांधकाम चीनच्या सांगशी प्रांतातील फोंगुआन मंदिरापासून प्रेरित आहे. मित्रांनो आमची पलटण इथे बसलेली आहे आणि आज आम्ही सगळे खुश झालो आहे. मन अगदी शांत झालं आहे. आमचा सकाळपासूनचा तणाव इथे पूर्णपणे निघून गेलेला आहे कारण की आम्ही आलो आहोत ड्रॅगन पॅलेस जवळ. ड्रॅगन टेम्पलच्या समोर सुंदर असे गार्डन आणि पाण्याचे कारंजे पाहायला मिळतात. अस्थिर झालेल्या मनाला जर स्थिर करायचे असेल तर मित्रांनो या ड्रॅगन पॅलेसला नक्की एकदा भेट द्या. मित्रांनो आपण आलो आहोत आता बर्डीमध्ये. नागपूरमध्ये बर्डी हे एक मुख्य स्थळ आहे आणि इथून तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जाता येतं. जसं दीक्षाभूमीला, 0 माईलला, टेकडीच्या गणपतीला, असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी या बर्डीच्या पॉईंटवरून आपल्याला जाता येतं. आपण आता बर्डी चौकात आहोत. सिग्नल लागण्याच्या आत आपण जाऊया. आपल्याला आज दीक्षाभूमीला जायचं आहे तर दीक्षाभूमीसाठी ऑटो बघतोय. मित्रांनो गाड्या उभ्या आहेत. एक मिनिट आपण चौकात आहोत मित्रांनो. आपल्या मागे महात्मा गांधीजींचा पुतळा आहे आणि आता आपल्याला जायचं आहे दीक्षाभूमीवर. इथून ते 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर दीक्षाभूमी आहे आणि त्यासाठी आता आपण ऑटो बघतोय आणि काही ऑटोवाले 50 सांगतायत, काही 40 सांगतायत. कमी जास्त पैसे होत आहेत का बघूया आणि ऑटो पकडूया. आणि आमच्यासोबत शिलवणकर सर आहेत. नमस्ते. मित्रांनो आपण बर्डीमध्ये आहोत आणि व्हरायटी चौकात आहोत. या व्हरायटी चौकामध्ये आल्यावर आपल्याला 3 ते 4 ठिकाणी जाता येतं. जसं आपल्या मागे इथून टेकडीच्या गणपतीला जाता येतं आणि या बाजूने 0 माईल या स्थानावर जाता येतं आणि या बाजूला महाराजा बाग इथे जाता येतं आणि या बाजूला दीक्षाभूमीवर जाता येतं.
तर हा एक बर्डीचा बेस्ट पॉईंट आहे. इथून आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाता येतं. आणि आता आपण चाललेलो आहोत दीक्षाभूमीकडे, जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेली आहे अशा पवित्र भूमीकडे आपण आता चाललेलो आहोत. आपण बर्डीमध्ये आहोत मित्रांनो. ही इलेक्ट्रिक ऑटो आहे. ह्या ऑटोमध्ये जरा मस्त वाटतं, मजा वाटते मित्रांनो. काहींनी आम्हाला 40 रुपये सांगितले होते, काहींनी 50, त्यांनी 20 रुपये सांगितले. ही शेअर रिक्षा आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या चौकात याल तर विचारपूस करा आणि मग पुढे प्रवास करा. मित्रांनो, इथे रिक्षावाल्यांची फार सुंदर भाषा आहे. जा रहे ना, किधर जा रहे, तुम क्या कर रहे हो, ऐसा आहे ना, इधर इतना ही भाडा लगता है ना, या टाईपची त्यांची हिंदी भाषा असते आणि अतिशय मजेशीर असते. आपल्याला मुंबईवाल्यांना ऐकायला एकदम मस्त वाटते. मित्रांनो, 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीवर दीक्षा घेतली होती तीच ही पवित्र भूमी दीक्षाभूमी. आणि आपण तिथे आज आलेलो आहोत. चला या दीक्षाभूमीचे आपण दर्शन घेऊया. 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी असे म्हटले गेले आहे. काही कालावधीनंतर येथे भव्य स्तूप उभारण्यात आले. दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. तसेच अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर रोजी यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे येत असतात. येथे आपल्याला बाबासाहेबांचे फार दुर्मिळ फोटो पाहायला मिळतात. काही महत्त्वाचे क्षण या फोटोंद्वारे टिपले गेलेले आहेत. बाबासाहेबांचे महान कार्य, त्यांनी समाजसेवेसाठी वाहून दिलेले आपले आयुष्य या दुर्मिळफोटोतून आपल्याला दिसते. या दीक्षाभूमीवर दरवर्षी 14 ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात. यावेळी येथे लाखो अनुयायी जमा होतात आणि बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना अभिवादन करतात.